मित्रांनो, शहर म्हटलं की शहरामध्ये विविध प्रकारचे स्कॅम होत असतात। आज आपण या व्हिडिओमध्ये पुण्यामध्ये घडणाऱ्या काही स्कॅम बद्दल बोलणार आहोत आणि हे स्कॅम फक्त पुण्यामध्ये घडतात असं नाहीये, हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या विविध मोठमोठ्या सिटीमध्ये घडत असतीलच। पण आपण पुण्यात राहतो, तर पुण्यामध्ये आजकाल कोणते स्कॅम घडत आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत। नंबर 1, तुम्ही रात्री बेरात्री मोटरसायकलवरून ट्रॅव्हल करत आहात। अचानक तुम्हाला दिसतं की एका मुलीला एक मुलगा मारहाण करतोय। तुमच्यामधील माणुसकीची भावना जागी होते, तुम्ही तिथे गाडी थांबवता, त्यांचं भांडण सोडवता, तो मुलगा पळून जातो। आता सगळं ठीक झालं आहे असं तुम्हाला वाटतं, तोच ती मुलगी परत जोरजोरात ओरडायला लागते। तिथे आजूबाजूचे 2-4 लोक गोळा होतात आणि विचारतात की काय झालं। आता ती मुलगी सरळ तुमच्यावरच आरोप करायला चालू करते, या गाडीवाल्या लोकांनी मला मारलं, त्यांनी माझी छेड काढली वगैरे वगैरे। आता तुम्ही जे समजून सांगता त्याच्यावर कुणाचाही विश्वास बसत नाही। शेवटी तुम्हाला ते मॅटर सेटल करण्यासाठी ती मुलगी पैसे मागू लागते आणि सरते शेवटी तुम्हाला 10-15 हजाराचा चुना लागतो। नंबर 2, तुम्ही एखाद्या किराणा दुकानासमोर किंवा मॉल समोर किंवा एखाद्या डीमार्ट समोर किराणा घेण्यासाठी गेला आहात आणि अचानक तिथे 2-3 लोक येतील, हातामध्ये कसले तरी पुस्तकं घेऊन तुम्हाला ते डोनेशन मागायला लागतील। ते म्हणतील की तुम्ही आम्हाला पैसे नका देऊ, पण या दुकानातून काहीतरी किराणा वगैरे घेऊन द्या। आता तुमच्यातील देवमाणूस जागा होतो आणि समजा तुम्ही त्याला काही जनरल स्टोअर मधून किंवा तिथल्या दुकानातून किराणा घेऊन देण्याचा प्रयत्न करता। मग ते म्हणता की आम्हाला हा किराणा नको, आम्हाला तेलाचा एक ड्रम घेऊन द्या। तुम्ही त्यांना तुमच्या मनाने दुसरं काहीतरी घेऊन देतो म्हटलं तर ते ऐकणार नाहीत आणि तुम्ही सावधानतेने वागले नाही तर ते शेवटी तुम्हाला 500-600 रुपयाचा बांबू लागणार। नंबर 3, मित्रांनो, तसा हा स्कॅम खूप जुना आहे, 2 वर्षाखाली आमच्यासोबत झाला होता। तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला OLX वर सेकंड हँड मोटरसायकल घ्यायची आहे, तुम्हाला कमी किमतीमध्ये म्हणजेच 20-30 हजारामध्ये एखादी चांगली हिरो होंडाची किंवा दुसऱ्या एखाद्या कंपनीची मोटरसायकल OLX वर दिसते, तुम्हाला ती गाडी आवडते आणि तुम्ही तिथून तो नंबर घेता आणि त्या गाडीच्या ओनरला फोन करता। तुम्ही त्या लोकेशनकडे ती गाडी बघण्यासाठी निघता। अर्ध्या वाटेमध्येच तुम्हाला अचानक त्या ओनरचा फोन येतो आणि तो गाडीवाला म्हणतो की या गाडीसाठी मला 3-4 जणांचे कंटिन्यू फोन येत आहेत आणि त्यांना ही गाडी घ्यायचीच आहे। जर तुम्हाला ही गाडी घ्यायचीच असेल तर बुकिंग अमाऊंट म्हणून मला 2000 रुपये पाठवून द्या, नाहीतर मला त्यांनाच ही गाडी द्यावं लागेल। तुम्ही त्याच्यासोबत आर्ग्यू करता की मला एकदा फक्त ही गाडी बघायची आहे, तर तो म्हणतो की तुम्ही पोहोचण्याच्या आधीच ते लोक इथं आलेले आहेत, जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला 1,500-2 हजार तरी टोकन अमाऊंट द्यावं लागेल। मग हातची चांगली गाडी जाऊ नये म्हणून तुम्ही त्याला 1,000-2 हजार रुपये देता आणि त्या लोकेशनला जाता। तिथे गेल्यानंतर तिथे ना ती गाडी असते, ना तो ओनर असतो, ना त्याचा नंबर लागतो। मित्रांनो, पुण्यामध्ये पंक्चर स्कॅम किंवा रस्त्याने चालताना दर दुसरी बाई तुम्हाला म्हणते की अरे बाबा इकडे 2 मिनिट, मला गावाला जायचं आहे, पैसे नाहीत वाले स्कॅम पुण्यामध्ये सेकंदाला घडत असतात। मित्रांनो, या असल्या स्कॅमर लोकांमुळे ज्या लोकांना खरंच मदतीची गरज आहे अशा लोकांनी मदत मागितली तरी सुद्धा त्यांच्याकडे लोक संशयाने पाहतात। तर मित्रांनो, तुम्हालाही पुण्यामध्ये असे काही स्कॅम किंवा अशा काही गोष्टी आढळल्यात का, किंवा तुम्ही काही असं अनुभवलंय का? तसं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा।